हॅलो नमस्कार. आपल्या सबस्क्रायबर्सने लाईव्हमध्ये एक सुंदर कविता सादर केली होती. ती कविता मी आज तुम्हाला ऐकवत आहे. हिरव्या शालीने सजतात ओढे, खळखळत गावाकडे धावतात. झाडांच्या पानावर मोत्यासारखे थेंब पहाटेच्या उन्हात अलगद चमकतात. शिवाऱ्यात हिरवी स्वप्ने उगवतात. बांधावर पाऊलवाटा हरवतात. ढगही श्रावणाचे गाणे गातात. अशी ही सुंदर फार कविता आहे आणि ती आपल्या सबस्क्रायबर्सने माझ्या लाईव्हमध्ये मला ही सांगितली होती. सो मला आवडली तर म्हटलं चला तुम्हालाही ऐकूया. सो हॅलो हाय नमस्कार, मी आहे सुषमा. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत. आजचा हा एक नवीन ब्लॉग आहे, तो युनिक आहे. मी गावी कोकणात आहे आणि मस्त छान असा पाऊस पडत आहे. सकाळी आम्ही 5:30ला पोहोचल्यानंतर जी काही पावसाने सुरुवात केली होती कोकणामध्ये, बापरे, आजूबाजूचा परिसर आहे तो एकदम निसर्गरम्य झालेला आहे. घराच्या आजूबाजूला तुम्ही बघतच आहात, सगळीकडे हिरवळीची चादर पसरलेली आहे. आणि आता एक महत्त्वाचं काम आहे, तो करायला जाणार आहोत आम्ही आलेलो आहोत झाडं लावण्यासाठी. इकडे हा कंपाऊंड आहे, तर तिथे झाडे लावायची आहेत. हा बघा, तर इकडे सुद्धा सगळं गवत रुजलेलं आहे. तर हा गवत सगळा काढून इथे झाडं लावायची आहेत. झाडं आपली नॉर्मल झाडं असणार आहेत, जी की घराच्या साईडला असतात. मग ती फुलझाडे असो, फळझाडे असो किंवा शोची झाडं असो. तर इकडे ती झाडं लावायची आहेत आणि आता जायची तयारीच चाललेली आहे. तोपर्यंत आला पाऊस. म्हटलं थोडा वेळ थांबावं आणि मग निघावं जायला. तर मग पाऊस थांबायचा काही नावच घेत. पाऊस आता कमी झालेला आहे आणि थोडासा रिमझिम चालू आहे पाऊस. आणि आता आम्ही निघालेलो आहोत नर्सरीमध्ये झाडं घेण्यासाठी. फार लेट झालेला आहे, 10 वाजलेले आहेत आणि वाटेत आम्हाला भेटला लाजाळू. तर लाजाळूला हात लावता क्षणी तो एकदम लाजून गेला. फारच सुंदर आहे हे लाजाळूचं झाड होतं आणि ते अगदी घराच्या बाजूलाच होतं आणि पूर्ण कंपाऊंडमध्ये सुद्धा हे झाड उगवलेलं होतं. बट ह्याला खूप मोठे मोठे वाकडे काटे असतात. गावामध्ये चरण्यासाठी गायी आलेल्या आहेत. मस्त छान सुंदर अशी हिरवळ खात आहेत आणि निसर्गाच्या ह्या नवीन रूपाचा आनंद घेत आहेत. कारण आता त्यांना चारा भरपूर मिळतो पावसाळ्यात आणि अगदी मनसोक्त त्यांची पोटंसुद्धा भरतात. सो आता आम्ही चाललेलो आहोत नर्सरीमध्ये, ज्या नर्सरीमधून आम्हाला झाडं घ्यायची आहेत. तर इकडून ह्या रस्त्याने पूर्ण चालत आम्ही फायनली पोचलेलो आहोत नर्सरीमध्ये. तर ही आहे नर्सरी, जिथे आम्ही आलेलो आहोत झाडं घेण्यासाठी. आता तुम्हाला ही नर्सरी बघून ह्या नर्सरीचं नाव काय आहे असा प्रश्न पडलाच असेल. श्रम साफल्य नर्सरी असं ह्या नर्सरीचं नाव आहे. फारच अप्रतिम असं नाव ठेवलेलं आहे ह्या नर्सरीचं. आपल्या काही सबस्क्रायबर्सने विचारलं होतं की ही नर्सरी कुठे आहे, तर तुम्ही मला ह्याचा ॲड्रेस द्या. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये याचा ॲड्रेस मेन्शन करत आहे, प्लस नंबरसुद्धा मेन्शन करत आहेत. इथे सगळी झाडे फारच उत्तम प्रकारची आहेत. मग ती फळझाडे असोत, फुलझाडे असोत किंवा अजून कोणतीही झाडं, नारळ, सुपारी, आंबे, फणस, अजून बरीच काही. तर त्याची मी पूर्ण डिटेल्स इथे देत आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे भेट देऊ शकता. सो इथे आल्यानंतर ना मन एकदम प्रसन्न झालेलं आणि पाऊससुद्धा एवढं अप्रतिम लागत होतं. आता ह्या झाडाकडे बघून तुम्हाला कळलंच असेल की हे नक्की काय आहे. तर खरंच ही एक अप्रतिम अशी कला आहे आणि खरंच ह्याच्यामध्ये निसर्गाचं संगोपन खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे खरं सांगायचं झालं तर त्याची मी तुम्हाला माहिती देणारच आहे. पण खरं सांगू का, तुम्ही जर प्रत्यक्षात तिथे गेलात आणि ही सगळी माहिती मिळवलीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर फारच अप्रतिम आहे. खरं सांगायचं झालं तर मी इथून 2दा झाडे घेऊन गेलेली आहे आणि दोन्ही टायमाला ती झाडं सर्व प्रकारे रुजलेली आहेत. तर मी आधी जो बेस दाखवला होता तो मातीचा गोळा होता आणि आता बघा त्याची सजावट किती पूर्णपणे केलेली आहे. तर हे आहे ना, ते गिफ्ट प्लॅन्ट बनवलेले आहेत आणि फारच अप्रतिम ह्याची जी रचना आहे ती केलेली आहे. खरं सांगू का, ह्याची जी माहिती आहे ना ती मला माहिती आहे, पण मला असं वाटत आहे की ह्याची माहिती तुम्ही प्रत्यक्षात तिथे भेट देऊन करून घ्यावी. कारण की त्याची रचना एवढी अप्रतिम केलेली आहे
आता आपण सर्वच ठिकाणी बघतो की जर काही फंक्शन असेल तर आता बुक्यांनी स्वागत न करता आपण एखादं छान झाड देतो आणि मग ते तुळशीचं असो किंवा इतर कोणतंही शोपीसचं असो ते देऊन आपण सर्वांचं स्वागत करत असतो. त्यासाठी ह्या अशा पद्धतीचे हे प्लांट बनवलेले आहेत आणि फार अप्रतिम ह्याची रचना होती. हँडमेकिंग आहेत, पण असं बघून वाटत होतं की ते हँडमेकिंग नव्हतं कारण की परफेक्ट त्याची डिझाईन ती होती. मृदू कष्ट कलम. अच्छा, मृदू कष्ट कलम. हे आपल्या आधी साधे नॉर्मल वाटे आंब्याचे ते आहेत ना, आणि त्याच्यामध्ये अच्छा कलमाची कृती काय विचारायचं विचारा ते हे कसे म्हणजे मोठे व्हायला किती वेळ लागतो, किती महिने? हे 4 वर्षांनी लागतं. 4 वर्षाने. अच्छा, आणि त्याची हाईट वगैरे किती असते, उंची? जशी आपण महिन्यानंतर तो म्हणजे 15 दिवसांनी पाळवी येईल त्याला. अच्छा, 8 दिवसांनी फुटत आहे सुरू सांगा. अच्छा असं हे आता पिशवीत लावायचं असं उभं नेऊन हां. आणि नंतर मग हे करायचं. हे साधारण पावसाळ्यातच लावतात की म्हणजे आता हे उशीर झालंय करायला. जूनमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे खरं म्हणजे. हां हां, म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते पूर्ण हे होऊन जातात. जरा गारवा येतो ना त्याच्यामुळे फुटत नाही. उष्णता पाहिजे साधारण गरमी. आणि पाण्याचं किती कसं काय प्रमाण असतो त्याचा? पिशवीत ओलावा असेल त्या पद्धतीने पाणी टाकायचं. अच्छा. आता हे मृदुकष्ट बनवलेले कलम आहेत, तर हे कलम आहेत ना ते सुद्धा फार म्हणजे ह्याची रचना एकदम भारीच मला वाटली बघूनच. बघता क्षणी खरं सांगायचं झालं, मी तर हे सगळं पहिल्यांदा पाहते. म्हणजे मी कोकणात होते, पण त्यावेळेस आमचं खेळण्यामध्ये किंवा जंगलात बागडण्यामध्ये वेळ जायचा. ह्या सगळ्या गोष्टींकडे आई बाबा जास्त लक्ष द्यायचे, त्याच्यामुळे. पण हां, एक माहीत होतं की सगळ्या गोष्टी कशा करतात, पण हे एवढं सगळं माहीत नव्हतं. आता ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. सो इकडे बघा वेगवेगळी फुलझाडेसुद्धा आहेत, बरीच झाडे आहेत. आता ही आम्ही झाडे काही काढून घेतलेली आहेत आणि आता ते घेऊन जायचं आहे घरी. तर इकडे आहे पोपट. वाव, त्याची भेट झाली. म्हटलं चला त्याचंही दर्शन करूया तुम्हाला. तर फारच शांत बसला होता कारण पाऊस खूप पडत होता. आता पाऊस भरपूर पडून गेला आणि त्याच्यानंतर ही सगळी आता आम्ही झाडं घेतलेली आहेत. इकडे आहे व्हाईट जास्वंदी. तर जास्वंदीची फुलंसुद्धा एकदम पांढरी शुभ्र होती. हे बघा पूर्ण बहरलेली आहे तिकडे. आणि हा समोरच इथे झुळा लावलेला आहे ना, तो तर फारच भारी वाटत होता. म्हणजे पावसाळ्यात तिथे बसून चहाचा स्वाद घ्या किंवा नाश्ता करा, फारच काय म्हणतो अप्रतिम. इकडे अनंत होता आणि इकडे ही बरीच झाडे आंब्याची, वेगवेगळे काजू. इकडे चाफा आहे, चाफ्याची फुलं पडलेली होती. तर म्हटलं वरून न काढण्यापेक्षा खाली जी पडलेलं आहे तेच उचलावं, कारण झाडावरती फारच ते सुंदर फुलं दिसत होती, पांढरी शुभ्र. इकडे आहे प्राजक्ता. तर प्राजक्ताची सुद्धा एकदम सडा पसरला होता. पावसामुळे ती वाहून गेली होती, काही तर पडली होती पानांवरती, फांद्यांवरती. ती मी उचलून घेतली, झाडावरून तोडली नाही. आणि इकडे हा कुत्रा आहे, त्याचं नाव नाही मला माहीत आहे. तर तो आधी त्यांनी पाहिलं तेव्हा आमच्यावरती भुंकत होता, जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा, आणि नंतर मग घाबरून पळून गेला. तर इकडे बघा सगळीकडे मस्त पसरलेले आहेत प्राजक्ताची फुले. तर प्राजक्ताचं झाडसुद्धा घेतलेलं आहे मी. आणि हा प्राजक्ताचं झाड आहे ना, मी 2 वेळा घेतलेला आहे. म्हणजे मी माझ्या माहेरीसुद्धा लावले आणि सासरीसुद्धा लावले. तर ही सगळी फुलं मी हातावरती छान जमवून घेतली. आणि बाहेर वातावरण बघा किती अप्रतिम आहे, शब्दच नाहीत सांगण्यासाठी. इकडे फार छान असं धुकं पसरलेलं होतं, कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर नाही झालं. तर आता झाडं सगळे घेऊन आम्ही निघालो आणि पावसाने सुद्धा पुन्हा सुरुवात केलेली आहे.
सो म्हटलं चला पाऊस परत येण्याआधी निघालेलो बरं. हे बघा इकडून हे सगळं पाण्याचा निचरा होत आहे, म्हणजे पावसाचं पाणी सगळं खाली उतरत आहे. ही सगळी झाडं आणलेली आहेत. आता ही झाडं एवढी सगळी लावायची आहेत, तर खूप काम आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या कॉमेंट्स करत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. टाटा बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा.